हॅलो फ्रेंड्स, लर्न अँड अर्न इंडस्ट्री घेऊन आली परत एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ नवीन सब्जेक्टसोबत. आपण आज शिकणार आहोत ह्युमन ॲनाटॉमीमध्ये बेसल व्ह्यू ऑफ दी स्कल. सो वेलकम बॅक. आपल्याला स्क्रीनवरती जे काही स्ट्रक्चर दिसत आहे ते दुसरं तिसरं काही नसून बेसल व्ह्यू ऑफ दी स्कल आहे. जिथे की आपण बघत आहोत खूप सगळे स्ट्रक्चर्स दिसत आहेत. आपल्याला तिथे टूथसुद्धा दिसत आहेत, टीथ दिसत आहेत. त्यानंतर एक कप हँडल लाईक स्ट्रक्चर दिसत आहे. एक फोरामिना दिसत आहे जो की खूप मोठा आहे. तर आपण याबद्दल सगळ्यांबद्दल माहिती घेणार आहोत सिक्वेन्स वाईज. सो फ्रेंड्स, आपण पहिल्यांदा बघणार आहोत की या स्ट्रक्चरमध्ये कोणते कोणते बोन्स असतात. त्या बोन्समध्ये कोणत्या नावाचे फोरामिनाज किंवा कॅनल किंवा फिशर्स असतात आणि त्या सर्वांमधून कोणते स्ट्रक्चर्स पास होतात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता आपण इथे बघणार आहोत की बेसल व्ह्यूमध्ये कोणते कोणते बोन्स आपल्याला दिसतात. पहिला बोन जो अँटेरियरली ट्रँग्युलर शेपमध्ये मार्क केलेला दिसत आहे तो आहे इथमॉइड बोन. सेकंड नंबरचा जो पिंक कलरमध्ये मार्क केलेला आहे तो आहे स्पिनॉइड बोन. थर्डमध्ये जो येलो कलरमध्ये मार्क केलेला आहे तो आहे टेम्पोरल बोन. त्यानंतर परायटल बोन हा जो लाईट ग्रीन किंवा स्काय ब्ल्यूसारखा कलर दिसत आहे तो आहे परायटल बोन, जो एका लाईनमध्ये मार्क केलेला आहे. आणि त्यानंतर जो ऑरेंज कलरमध्ये पोस्टेरियरली दिसत आहे आपल्याला तो म्हणजे ऑसिपिटल बोन. तर हे झाले बोन्स ऑफ अ बेसल व्ह्यू. आपण इथे आता बघणार आहोत की आपली क्रेनियल कॅव्हिटी ही कशी 3 फोसाज किंवा डिप्रेशन्समध्ये डिवाईड झालेली आहे. इथे 3 डिप्रेशन्स किंवा 3 फोसाज असतात. एक अँटेरियर क्रेनियल फोसा, दुसरा आहे मिडल क्रेनियल फोसा आणि तिसरा आहे पोस्टेरियर क्रेनियल फोसा. तर आपण आता याच्यानंतर बघणार आहोत की या तिन्ही फोसाजमध्ये कोणते कोणते फोरामिनाज असतात, कॅनल असतात किंवा फिशर्स असतात आणि त्या फोरामिनाजमधून कोणते स्ट्रक्चर्स पास होतात. आपल्याला हे ऑरेंज कलरमध्ये जे स्ट्रक्चर दिसत आहे ते काय आहे? क्रिबिफॉर्म प्लेट ऑफ द इथमॉइड बोन. त्यानंतर सेकंड नंबरचं जे दिसत आहे ते आहे सुपिरियर ऑर्बिटल फिशर. देन थर्ड वन इज द ऑप्टिक कॅनल. देन नेक्स्ट वन इज द फोरामेन रोटुंडम. देन फोरामेन ओव्हल. देन फोरामेन स्पायनोझम. देन कॅरोटिड कॅनल. देन फोरामेन लॅसरम. Then internal acoustic meatus, then jugular foramen, and the last one is the hypoglossal canal. पहिला स्ट्रक्चर बघणार आहोत आपण, ते आहे ऑप्टिक कॅनल. या ऑप्टिक कॅनलमधून काय पास होतं तर ऑप्टिक नर्व अँड ऑप्थॅल्मिक आर्टरी. त्यानंतर सुपेरियर ऑर्बिटल फिशर. तर या सुपेरियर ऑर्बिटल फिशरमधून काय पास होतं तर थर्ड, फोर्थ, सिक्स्थ क्रेनियल नर्व्स अँड द ऑप्थॅल्मिक नर्व. या थर्ड, फोर्थ आणि सिक्स्थ कोणत्या नर्व्स आहेत तर ऑक्युलोमोटर, ट्रॉक्लियर आणि ॲब्ड्युसन्स. आपण लवकरच क्रेनियल नर्व्स काय आहेत याबद्दल सुद्धा माहिती घेऊया. ऑप्टिक कॅनलचं खाली लिहिलेलं आहे तिथे काय आहे फोरामेना रोटुंडम. या फोरामेन रोटुंडममधून इम्पॉर्टंट स्ट्रक्चर पास होतं ते म्हणजे मॅक्सिलरी नर्व आणि काही इमिसरी व्हेन्ससुद्धा त्यातून पास होतात. लक्षात ठेवा फोरामेन रोटुंडम. तर आपण बघूया फोरामेन स्पायनोझम, जे आपल्याला दिसत आहे सुपेरियर ऑर्बिटल फिशर्सच्या खाली लिहिलेलं आहे. फोरामेन स्पायनोझममधून काय पास होतं तर मिडल मेनिंजियल आर्टरी असेल, नर्वस स्पायनस किंवा मेनिंजियल ब्रांच ऑफ द मॅन्डिब्युलर नर्व. हे स्ट्रक्चर पास होतात, लक्षात ठेवा. त्यानंतर फोरामेन ओव्हल. फोरामेन ओव्हल हे एक इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे ज्याच्यामधून मॅन्डिब्युलर नर्व, ॲसेसरी मेनिंजियल आर्टरी, लेसर पेट्रोजल नर्व आणि इमिसरी व्हेन पास होतात. त्याचं निमोनिक आपण मेल असं सुद्धा लक्षात ठेवू शकतो. एम फॉर मॅन्डिब्युलर नर्व, ए फॉर ॲसेसरी मेनिंजियल आर्टरी, एल फॉर लेसर पेट्रोजल नर्व आणि ई फॉर इमिसरी व्हेन. त्यानंतर आपण बघूया फोरामेन लॅसरम. फोरामेन लॅसरममधून काय पास होतं तर इमिसरी व्हेन आणि मेनिंजियल ब्रांच ऑफ असेंडिंग फॅरेंजियल आर्टरी. त्यानंतर आपण बघूया जुगुलार फोरामेन. या जुगुलार फोरामेनमध्ये सुद्धा परत पार्ट असतात त्याचे अँटेरियर कंपार्टमेंट, मिडल कंपार्टमेंट आणि पोस्टेरियर कंपार्टमेंट आणि त्याच्यातून वेगवेगळे स्ट्रक्चर पास होतात. जसं की आपण बघू शकतो इन्फेरियर पेट्रस सायनस, त्यानंतर क्रेनियल नर्व्स 9th, 10th आणि 11th नर्व आणि इंटरनल जुगुलार व्हेन जी की सिग्मॉइड सायनसमध्ये प्रेझेंट असते. त्यानंतर आपण बघूया हायपोग्लॉसल कॅनल. हायपोग्लॉसल कॅनल हे खूप सोपं आहे. त्याच्यामधून फक्त 12th क्रेनियल नर्व म्हणजेच हायपोग्लॉसल नर्व पास होते.
नंतर आपण बघूया कॅरोटिड कॅनाल. कॅरोटिड कॅनालमधून इंटरनल कॅरोटिड आर्टरी आणि नर्व प्लेक्सस पास होतं. त्यानंतर आपण बघणार आहोत इंटरनल अकॉस्टिक मिएटस. इंटरनल अकॉस्टिक मिएटसमधून क्रेनियल नर्व 7th 8th आणि लॅब्रिन्थाईन व्हेसल्स 7th आणि 8th क्रेनियल नर्व्स पास होतात त्याच्यातून. त्यानंतर आहे फोरामेन मॅग्नम. त्याच्यातून काय काय पास होतं तर मेड्युला ऑब्लॉंगॅटा, व्हर्टिब्रल आर्टरीज आणि स्पायनल रूट ऑफ द ॲसेसरी नर्व्स. याच्यामध्ये सुद्धा 2 पार्ट्स असतात या फोरामेनचे, अँटेरियर कंपार्टमेंट आणि पोस्टेरियर कंपार्टमेंट. अँटेरियर कंपार्टमेंटमध्ये अपायकल लिगामेंट, क्रुशिएट लिगामेंट आणि मेम्ब्रेना टेक्टोरिया असतात आणि पोस्टेरियर पोर्शनमधून व्हर्टिबल आर्टरी, अँटेरियर अँड पोस्टेरियर स्पायनल आर्टरीज हे सगळे स्ट्रक्चर त्याच्यातून पास होतात. तर आपण बघितलं की बेसल व्ह्यू ऑफ दी स्कल याच्यामधून कोणते बोन्स असतात, कोणते फोरामिनाज असतात आणि कोणते कोणते स्ट्रक्चर याच्यातून पास होतात. मला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.